इस्रायल आणि हमासचं वॉर चाललंय. इस्रायल हमास यांच्यातल्या युद्धाची मोठी बातमी. इस्रायल आणि हमासमध्ये युद्धाचा भडका उडाला. या वॉरमुळे बऱ्याच इंटरनॅशनल कंट्रीजच्या त्यांच्या ट्रेडवरती अफेक्ट होणार आहे आणि सगळ्यात मोठा अफेक्ट होणार आहे तो म्हणजे इंडियन ट्रेडवरती. या इंडियन ट्रेडवरती अफेक्ट काय होईल, भारतातल्या इकॉनॉमीला काय ह्याचा इफेक्ट होईल, तर सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला समजून घ्यायला लागेल की इंडियन एक्सपोर्टर्सला आत्ता तसा काही फरक जाणवणार नाही, त्याचं क्वांटम कमी होणार नाही, कारण त्या देशामध्ये आत्ता रिक्वायरमेंट बऱ्याच प्रमाणात आहे, प्रोडक्टची रिक्वायरमेंट आहे, त्यामुळे एक्सपोर्ट तसा काही कमी होणार नाही. पण ह्याच्यामध्ये एक सगळ्यात मोठी गोष्ट बघायला मिळेल ती म्हणजे बऱ्याचशा गोष्टींची किंमत वाढेल इस्रायलमध्ये, जे भारतातनं एक्सपोर्ट केले जातात. कारण की शिपिंग कॉस्ट वाढेल, तिकडचे इन्शुरन्सच्या कॉस्ट वाढतील त्या देशामध्ये जेव्हा माल पाठवला जाईल. त्याचबरोबर भारत सरकारची एक अथॉरिटी ECGC नावाची, जी कन्फर्मेशन देते की त्या देशामध्ये त्या माणसाला माल पाठवावा की पाठवू नये, त्यांचे चार्जेस असतील ते चार्जेस ते लोक प्रीमियम चार्ज करायला चालू करणार. हा एक मेजर इफेक्ट इंडियन एक्सपोर्टर्सला आत्ता तरी बघायला मिळेल. पुढे जर हे वॉर असंच कंटिन्यू राहिलं तर ऑफकोर्स ह्याच्यामध्ये इंडियन इकॉनॉमीला फरक पडायचा चान्सेस आहेत, कारण इंडिया इस्रायलला बरेच प्रोडक्ट एक्सपोर्ट करते. आणि सगळ्यात महत्त्वाचं तर भारत प्रोडक्टबरोबर सर्व्हिसेस देखील एक्सपोर्ट करतं इस्रायलला. आता इस्रायलमध्ये भारताकडनं काय काय मेजरली एक्सपोर्ट केलं जातं, तर मेजरली ॲग्रिकल्चर प्रोडक्ट एक्सपोर्ट केले जातात, केमिकल्स एक्सपोर्ट केले जातात, इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट एक्सपोर्ट केले जातात, मशिनरीज एक्सपोर्ट केल्या जातात आणि त्याचबरोबर साधारणपणे $12 बिलियन सर्व्हिसेस एक्सपोर्ट केल्या जातात, ज्या टेक्नॉलॉजीमध्ये असतील या इतर सेक्टर्समध्ये असतील. भारतातनं टोटल एक्सपोर्ट जर गेल्या वर्षी बघितला गेला तर $8.4 बिलियन एक्सपोर्ट भारतातून इस्रायलला झाला आहे आणि इम्पोर्ट जर बघायला झालं इस्रायलमधनं तर साधारणपणे $2.3 बिलियन इम्पोर्ट झाला इस्रायलमध्ये. सो बायलॅटरल ट्रेड जो आहे दोन्ही देशांमधला हा चांगला आहे. आणि त्याचबरोबर इंडिया ऑलरेडी फ्री ट्रेड ॲग्रीमेंटसाठी ऑलरेडी परफॉर्म करते, ऑलरेडी इस्रायलबरोबर नेगोसिएशनमध्ये होती, म्हणजे रिलेशनशिप डेव्हलप करण्याच्या प्रोसेसमध्ये होती की जेणेकरून दोन्ही देशांमधले ट्रेड वाढतील. पण ह्या सगळ्या गोष्टींवरती पण याचा इफेक्ट होण्याची पॉसिबिलिटीज वाढते. मेजर एक्सपोर्ट्स भारताकडनं काय होतं की इस्रायल काय इम्पोर्ट करतं, डिझेल साधारणपणे $5.5 बिलियन इम्पोर्ट केला जातो. नंतर डायमंड, कट डायमंड, पॉलिश डायमंड हे इस्रायल भारताकडनं इम्पोर्ट करतं. इस्रायलकडनं आपण काय घेतो, आपला देश इस्रायलकडनं काय घेतो, तर अगेन डायमंड्समध्ये इस्रायल साधारणपणे $519 मिलियन इम्पोर्ट काय म्हणतात भारत आपला त्यांच्याकडनं करतो. मेडिकल इक्विपमेंट्समध्ये इस्रायल अग्रेसर आहे. मेडिकल इक्विपमेंट्स, हेल्थकेअर प्रोडक्ट्स ह्याच्यावरती आपले जे भारतातले मेडिकल स्टार्टअप्स आहेत या स्टार्टअप्सला याचा इफेक्ट आत्ता जाणवायला लागेल, कारण मेडिकली आपण इस्रायलच्या इम्पोर्ट्सवरती खूप जास्त डिपेंडंट आहोत इक्विपमेंट पॉईंट ऑफ व्ह्यूनी. आणि भारतामधल्या ज्या काही कंपन्या आहेत जसं की टाटा कन्सल्टन्सी झाली, सन फार्मा झालं, इन्फोसिस झालं, विप्रो झालं, टेक महिंद्रा झालं, या कंपन्या देखील ऑलरेडी इस्रायलमध्ये एक्झिस्टंट आहेत, त्या देशामध्ये आहेत. इवन SBI तिथे आहे. सो ह्याचा त्या कंपन्यांना पण इफेक्ट जाणवेल. सो पर्यायाने इमिजिएटली जरी दिसला नाही, ताबडतोब जरी दिसला नाही, तरी लाँग टर्ममध्ये हा इफेक्ट नक्कीच इस्रायलच्या वॉरचा भारताच्या इकॉनॉमीवरती दिसणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची अजून एक गोष्ट म्हणजे इस्रायलच्या काही कंपन्यांनी 2000 पासून ते आत्तापर्यंत जून 23पर्यंत साधारणपणे $288 मिलियन भारतामध्ये इन्व्हेस्ट केलेत. सो या इन्व्हेस्टमेंट्स ज्या बिझनेसेसवरती झाल्यात त्या बिझनेसेसवरती देखील इफेक्ट होणार. सो सांगण्याचं थोडक्यात तात्पर्य काय, तर इस्रायलचा जो वॉर चालू आहे, इस्रायल हमास वॉर, या वॉरमध्ये भारताला देखील फटका बसण्याच्या पॉसिबिलिटीज नक्कीच आहेत. त्यामुळे ह्या पॉसिबिलिटीज लक्षात घेऊनच जे ऑलरेडी छोटे छोटे लोक ट्रेड करत आहेत, जे छोटे छोटे लोक एक्सपोर्ट्स करत आहेत, त्या लोकांनी पॉईंट ऑफ व्ह्यू त्यांचा तसाच ठेवणं इम्पॉर्टंट आहे. जर टार्गेटेड कंट्री इस्रायल असेल तर किंवा ऑलरेडी एक्सपोर्ट जर कोणी करत असेल इस्रायलमध्ये तर त्यांनी आत्ताच त्या गोष्टी कंट्रोलमध्ये ठेवणं गरजेचं आहे, कारण आत्ता वॉर सुरू झालं आहे. त्यामुळे रिक्वायरमेंट आत्ता खूप येणार, पण तिकडनं पैसा येण्याची शाश्वती आत्ताच्या मुमेंटला ॲब्सोल्युटली नाही आहे. या गोष्टीचा विचार भारतातल्या एक्सपोर्टर्सनी किंवा व्यावसायिकांनी करणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर ज्यांचे मेडिकल स्टार्टअप्स आहेत त्यांना याचा नक्कीच फायदा बसेल. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय शिवराय.